नमस्कार. संस्कृत फॉर सेकंडरी लेवल स्टुडंट्स या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण इयत्ता 9वीतील आमोद या पाठ्यपुस्तकातील 12वा धडा अमरकोश त्याचा भाषांतर पाहूया. प्रस्तावना. संस्कृत भाषा अतीव समृद्ध भाषा. संस्कृत भाषा ही अत्यंत समृद्ध भाषा आहे. एकस्य शब्दस्य भवन्ति नेके समानार्थक शब्दाः. एका शब्दाचे अनेक समानार्थी शब्द होतात. क्वचित एकस्य शब्दस्य विविधाः अर्थाः अपि भवन्ति. कधी कधी तर एका शब्दाचे अनेक अर्थ सुद्धा असतात. अध्येतॄणां सुखबोधाय समानार्थक शब्दानां पद्यमयीं रचनां कृत्वा पंडित अमरसिंहेन अमरकोशः ग्रथितः. शिकणाऱ्यांचे शिक्षण सुलभ व्हावे म्हणून समानार्थी शब्दांची पद्यमय रचना करून पंडित अमरसिंहाने अमरकोश हा ग्रंथ रचला किंवा लिहिला. अमरकोश पठनेन कंठस्थीकरणेन च शब्दज्ञानं भवति. अमरकोश वाचनाने किंवा शिकल्याने आणि पाठ केल्याने शब्दज्ञान वाढते, शब्दज्ञान होते. विविध शब्दानां वाक्यप्रयोगेन शब्दप्रभुत्वं सिद्ध्यति. विविध शब्दांच्या वाक्यातील प्रयोगामुळे शब्दांवर प्रभुत्व मिळवता येते. यथेष्टं गृह्णन्तु शब्दरत्नानि अस्मात् शब्दरत्नाकरात्. शब्दरत्नाकरात म्हणजे शब्दसागरातून. या शब्दसागरातून मनसोक्त शब्दरत्ने वेचा. अमरकोश प्रशंसा. अमरकोशाची प्रशंसा करणारा एक श्लोक आहे. कवेरमरसिंहस्य कृतिरेषा सुनिर्मला आचंद्रतारकं स्थेयात् नामलिंगानुशासनम्. कवी अमरसिंहाची कृती आहे ती अत्यंत निर्मळ आणि निर्दोष आहे. आचंद्रतारकम म्हणजे चंद्र आणि तारे जोपर्यंत आकाशात राहतील तोपर्यंत नामलिंगानुशासनम ही कृती राहील. चला तर मग पाठ पाहूया. छात्राः ग्रंथालये विविधानि पुस्तकानि पश्यन्ति. आता पश्यन्ति म्हणजे पाहणे, बहुवचन, वर्तमानकाळ, लटलकार. छात्राः बहुवचन आहे. छात्राः ग्रंथालये विद्यार्थी आहेत ग्रंथालयात. विविधानि पुस्तकानि खूप सारे विविध पुस्तक. पश्यन्ति पाहतात. अध्यापिका प्रश्नांच्या पृच्छन्ति. अध्यापिका म्हणजे शिक्षिका. शिक्षिकेला प्रश्न विचारतात. पृच्छन्ति म्हणजे विचारतात. स्टुडंट्स सी व्हेरियस बुक्स इन द लायब्ररी अँड आस्क क्वेश्चन टू द टीचर. नयनः वदति आचार्ये का एषा भिन्ना विशाला कपाटिका. अहो कियन्तः विविधाः कोशाः एतस्यां वर्तन्ते. नयन म्हणतो बाई किंवा शिक्षिका. कपाटिका हे स्त्रीलिंग आहे आणि कपाटिका हे विशेष्य आहे आणि विशाल आहे त्याला विशेषण आहे म्हणून त्याचा अर्थ होतो बाई ही वेगवेगळी मोठी कपाटे कसली आहेत. कियंतः म्हणजे किती. विविधाः विविध वेगवेगळ्या प्रकारची. कोश आहेत याच्यात इथे आहेत. नयन सेज टीचर व्हॉट इज दिस डिस्टिंक्ट बिग कबर्ड. ओह हाउ मेनी डिफरंट डिक्शनरीज आर देअर इन इट. अध्यापिका वदति आम सर्वेषां शास्त्राणाम् अध्ययनार्थम एते कोशाः आवश्यकाः. शिक्षिका म्हणते आम म्हणजे हो, सर्व शास्त्रांच्या अध्ययनासाठी शिकण्यासाठी हे कोश आवश्यक आहे. सुमेधा वदति कोशः नाम किम. सुमेधा म्हणते कोश म्हणजे काय. टीचर सेज yes these lexicons are necessary for studying all the scriptures. सुमेधा सेज what is a lexicon. अध्यापिका वदति कोशः नाम संग्रहः. शिक्षिका म्हणते कोश म्हणजे संग्रह, शब्दांचा संग्रह. यथा वयम वित्तकोशे. वित्तकोश म्हणजे बँक. यथा तथा जसे तसे ज्याप्रमाणे त्याप्रमाणे. यथा वयम वित्तकोशे धनस्य संग्रहणं कुर्मः. ज्याप्रमाणे आपण बँकेत पैशांचा किंवा धनाचा संग्रह करून ठेवतो, सेव्ह करून ठेवतो. तथैव तथा एव भाषाकोशे शब्दानां संग्रहं भवति. त्याचप्रमाणे भाषाकोशामध्ये शब्दांचा संग्रह होतो. टीचर सेज लेक्सिकन मीन्स कलेक्शन ऑफ वर्ड्स
The way we hold money in a bank, similarly there is a collection of words in a language lexicon. श्रेया वदती कः तस्य उपयोगः. श्रेया म्हणते त्याचा काय उपयोग. अध्यापिका वदती सुयोग्यः प्रश्नः. शिक्षिका म्हणते योग्य प्रश्न आहे. संभाषणे लेखने च भाषाप्रभुत्वप्राप्त्यर्थं तथैव तथा एव नैकेषां विषयाणां ज्ञानप्राप्त्यर्थं शब्दसंपत्तेः संग्रहणम् अतीव आवश्यकम्. संभाषणात आणि लेखनात भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी तथैव म्हणजे तसेच नैकेषां म्हणजे अनेक विषयांच्या ज्ञानप्राप्तीसाठी शब्दसंपत्ती हे संग्रह करणे अत्यंत आवश्यक असते. अस्माकं ग्रंथालये संस्कृतिकोशाः, चरित्रकोशाः, विश्वकोशाः, सुभाषितकोशाः च इत्यादयः बहवः कोशाः वर्तन्ते. अस्माकं म्हणजे आपल्या ग्रंथालयात संस्कृतिकोश, चरित्रकोश, विश्वकोश, सुभाषितकोश वगैरे इत्यादी बहवः म्हणजे अनेक कोश आहेत. तेषु अमरकोशः नाम कश्चन विशेषः कोशः. त्यांच्यामध्ये अमरकोश नावाचा एक विशेष कोश आहे. श्रेया सेज व्हॉट इज इट्स यूज. टीचर सेज an apt question, a collection of vocabulary of words is extremely essential for acquiring proficiency in language with regards to speaking and writing as well as for obtaining knowledge of various subjects. There are many lexicons like Sanskriti-kosh, Charitra-kosh, Vishwa-kosh, Encyclopedia, Subhashit-kosh, etc. In our library, among them, Amar-kosh is a distinct lexicon. स्वप्निलः वदति अमरकोशः. अमरकोशः इति नाम किमर्थं किं विद्यते अस्मिन् कोशे. स्वप्नील म्हणतो अमरकोश. अमरकोश हे नाव कशासाठी, काय आहे या कोशमध्ये. अध्यापिका वदति एषः संस्कृतशब्दानां संग्रह ग्रंथः. शिक्षिका म्हणते हा संस्कृत शब्दांचा संग्रह ग्रंथ आहे. अमरसिंह नाम पंडितः एतस्य रचयिता. अमरसिंह नावाच्या पंडिताने याची रचना केली आहे. अतः कोशस्य नाम अमरकोश इति. म्हणून या कोशाचे नाव अमरकोश आहे. पुरातन काले यदा छात्राः अध्ययनार्थं गुरुकुलं प्रविशन्ति स्म तदा अध्ययनारंभे ते अमरकोशं कंठस्थं कुर्वन्ति स्म. पुरातन काले म्हणजे पूर्वीच्या काळी यदा तदा म्हणजे जेव्हा तेव्हा जेव्हा छात्राः म्हणजे विद्यार्थी शिकण्यासाठी गुरुकुलमध्ये प्रवेश करायचे तदा म्हणजे तेव्हा अध्ययन आरंभे म्हणजे अध्ययनच्या सुरुवातीला ते अमरकोश कंठस्थ करत असत किंवा पाठ करत असत. अधुनापि तथा एव प्रवर्तते. आता सुद्धा तसेच चालले आहे. Swapnil says Amarkosh. Why it's named as Amarkosh? What is there in this lexicon? Teacher says it is a lexicon of Sanskrit words. Its composer is a scholar named Amar Sinha. Hence the name of the lexicon is Amarkosh. In ancient times when students used to enter the hermitage of the preceptor for studies, at the beginning of the studies they used to learn Amarkosh by heart. The same prevails even now. आर्या वदती स आश्चर्यम. आर्या म्हणते आश्चर्याने. किम कोश कंठस्थी कर्तुं शक्यः. काय हा कोश पाठ करणे शक्य आहे. तेन कः लाभः भवति. त्याने काय लाभ होतो, त्याने काय फायदा होतो. Arya says with astonishment, is it possible to learn a lexicon by heart? How does that benefit? अध्यापिका वदति अथ किं पद्यमयः एषः ग्रंथः गेयः. शिक्षिका म्हणतात अर्थातच पद्यात असलेला हा ग्रंथ गाऊ शकतो किंवा गायला जाऊ शकतो.
अतः श्लोकानां सुभाषितानां पठनम् एव तस्य कंठस्थीकरणम् अतीव सुलभम. त्यामुळे श्लोकांच्या सुभाषितांच्या वाचनाप्रमाणे ते सुद्धा कंठस्थ करणे किंवा पाठ करणे अत्यंत सरळ आहे. तत्र एकस्य शब्दस्य कृते नैके समानार्थक शब्दाः वर्तन्ते. त्याच्यात एका शब्दासाठी कृते म्हणजे साठी अनेक समानार्थक शब्द आहेत. क्वचित म्हणजे कधी कधी एकस्य शब्दस्य एका शब्दाचे नैके म्हणजे अनेक भिन्न म्हणजे वेगवेगळे अर्थसुद्धा असतात. अतः तस्य पठनेन अस्माकं शब्दसंपत्ती वृद्धिं गच्छति. त्यामुळे तो शिकल्याने आपली शब्दसंपत्ती आहे वाढीला जाते किंवा वाढते. अस्माकं स्मरणशक्तिः धारणाशक्तिः च वर्धते. उच्चारणमपि शुद्धं भवति. आपली स्मरणशक्ती आणि ग्रहणशक्ती वाढते. उच्चार सुद्धा शुद्ध होते. Teacher says, of course, this treatise, which is in the poetic form, can be sung. Hence, just like shlokas and subhashits, its recitation is very easy. There are many synonyms for one word. Also, sometimes there are many different meanings of one word. Hence, by reciting it, our vocabulary increases, our memory and retention capacity increases, and pronunciation also becomes clear. नयनः वदति वयम् अपि अमरकोशं कंठस्थं कुर्याम. तस्मिन् कति श्लोकाः सन्ति. नयन म्हणतो आपण सुद्धा अमरकोश पाठ करूया. त्यात किती श्लोक आहेत. नयन सेज we too will learn अमरकोश by heart. How many श्लोक्स are there in it? अध्यापिका वदति उपसार्धसहस्रं 0051 श्लोकाः सन्ति. शिक्षिका म्हणतात 1500 श्लोक आहेत. तत्र त्रीणि कांडानि सन्ति. त्याच्यात 3 कांड आहेत, 3 विभाग आहेत. अतः त्रिकांडकोश इति एतस्य अपरम नाम. त्यामुळे त्रिकांडकोश असे त्याचे दुसरे नाव आहे. अपरम म्हणजे दुसरे नाव आहे. तथा नामलिंगानुशासनमिति नाम्नापि विख्यातः एषः कोश. तसेच नामलिंगानुशासनम या नावाने सुद्धा हा कोश प्रख्यात आहे, प्रसिद्ध आहे. टीचर सेज देयर आर 1500 श्लोक्स. देयर आर 3 कांड्स, divisions. Therefore, its other name is Trikandakosh. Similarly, this lexicon is also famous by the name Namalinganushasanam. सुमेधा वदति नामलिंगानुशासनम इति शब्दस्य कः अर्थः. सुमेधा म्हणते नामलिंगानुशासनम या शब्दाचा काय अर्थ आहे. अध्यापिका वदति तद अपि अस्य ग्रंथस्य अपरम वैशिष्ट्यम. शिक्षिका म्हणतात तद अपि म्हणजे ते सुद्धा, अस्य म्हणजे या ग्रंथाचे, अपरम म्हणजे दुसरे वैशिष्ट्य आहे. अत्र न केवलं समानार्थक शब्दाः अपितु तेषां लिंगनिर्देशः कृतः. अत्र म्हणजे याच्यात न केवलं फक्त समानार्थक शब्द दिलेले नाहीत, परंतु त्यांच्या लिंगाचा निर्देश सुद्धा केलेला आहे. लिंग म्हणजे स्त्रीलिंग, पुल्लिंग की नपुंसकलिंग, त्याचा सुद्धा निर्देश केलेला आहे. तेन भाषायाः आकलनं प्रयोगः च सुकरः भवति. तेन म्हणजे त्यामुळे भाषेचा समजून घेऊन वापर करणे सोपे झाले आहे किंवा सोपे होते. सुकरः म्हणजे सोपे. सुमेधा सेज what does the word Namalinganushasana mean? Teacher says that too is the other feature of the treatise. Not only are the synonyms given here, but their gender too is indicated. Due to that, understanding and the usage of language becomes easy. स्वप्निलः वदति आचार्ये तेन वयं संस्कृतकाव्यानि नाटकानि च विनायासं पठितुं शक्नुमः खलु. स्वप्नील म्हणतो आचार्य म्हणजे शिक्षिका किंवा बाई, तेन म्हणजे त्यामुळे, वयम म्हणजे आपण,
खलु म्हणजे खरोखर संस्कृतकाव्यानि नाटकानि च विनायासं पठितुं शक्नुमः. विनायासं म्हणजे सहजपणे. स्वप्नील म्हणतो, बाई, त्यामुळे खरोखरच आपण संस्कृत काव्य आणि नाटके सहजपणे शिकू शकू. Swapnil says, Teacher, by that we would be able to read Sanskrit poetries and dramas easily. अध्यापिका वदती निश्चयेन. शिक्षिका म्हणतात निश्चितच. तर्हि इतः परं सर्वैः अमरकोशस्य पठनम् अवश्यं कर्तव्यम् एव. तर आता इथून पुढे सर्वांनी अमरकोश शिकणे आवश्यक आहे. Teacher says, Definitely, then henceforth everyone must surely learn Amarkosh by heart. Thank you for watching. Please share the channel को सब्सक्राइब